पूरा एकदम गरमागरम आहे त्याच्यात. सुपर आहे. मी अजून ऑलमोस्ट साहित्य खाल्लं नाही, पण मँगो वरती मी हे केलं कारण ह्यांचा मँगो फेस्टिवल चालू झालेला आहे, मँगो मेला. सो ही माझ्या ब्लॉग मध्ये आमरस थाली पहिलीच आहे, ती पण महाराजा भोगची आहे. सुपर्ब एक्सपिरियन्स. तर असं मागू शकतो तुम्ही 1 मोर वाटी. वन मोर. हाय हॅलो एव्हरीवन, तमिळ ट्रॅव्हलच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी आलेले आमरस मेल्यामध्ये. इथे तुम्हाला अनलिमिटेड आमरस थाली भेटणार आहे, ते पण महाराजा भोग म्हणजे एकदम प्रीमियम थाली. तर चला आपण बघूया थालीमध्ये काय काय आहे ते. नमस्कार. थैंक यू. सहानी मला ओके. हाँ वो नेट का इशू है, बहुत इशू है. देखिए दाल है. ठीक है चटनी. ओके कांदा मत देना. बटाटा वड़ा, खमन ढोकला. बस बिरयानी मसाला. ओके. पनीर वेज मुगलाई, आलू बटाना रसा वाला, चौली मसाला, रोटी, ओनियन पराठा. ओके क्या है ये? ओनियन पराठा. अच्छा ये पालक पूरी. ओके. खूप काय काय आहे. पालक पुरी आहे. सिरका भाजी. कॅरेट छुंदा आहे का? कड़ी में क्या है क्या है? अच्छा हलवा. तर महाराजा भोग मध्ये आता मँगो मेला स्टार्ट झालाय. इथे तुम्हाला अनलिमिटेड आमरस मिळणार आहे. पण चला आपण स्टार्ट करूया. पालकपुरी पासून स्टार्ट करते. सुपर. स्पाइसी पण आहे, स्वीट पण नाही. एकदम मीडियम अशी टेस्ट आहे. व अनियन उत्तप्पा ट्राय करा.
म्हणजे चवळीची आहे भाजी आहे. औसम आहे. आता त्यांची रोटी ट्राय करते. मी त्यांची भेंड्याची भाजी ट्राय करते. वडा मस्त आहे. वडा मैडम को लगता नहीं ना वडा मस्त आहे. ढोकळा दिला. तुम्ही चटणी सोबत ट्राय करू शकता. चटणी 3 टाईपच्या चटण्या दिलेल्या आहेत. रायता दिलेला आहे पूजा. आता ते राईस आहे ते आणि लिंबू पिळायला सांगितलं. ते एक्झॅक्टली काय ते बघूया आपण. राजधानी खोले से बंद हो गया। हम पहले अच्छा अच्छा बाद में अलग हो गया। एक्चुअली क्या है कि जो फ्रेंचाइजी देते हैं ना तो वहाँ पे कहीं मैनेजमेंट का प्रॉब्लम आता है, खाने का सुपर टेस्ट है। फ्रेंचाइजी नहीं देते तो कंपनी की नहीं होती। आंबट तिखट अशी मस्त टेस्ट आहे एकदम. मजा आली. उनको नाम से कोई लेना देना नहीं। आणि इकडचं असं वातावरण आहे ते असं धार्मिक झालेलं आहे. तर देवळात जाणार का. शिर्डी में भी खोला था. ह्याच्यामध्ये लेमन असं लिंबू हे करायला सांगितलं. पिळायला सांगितलंय. लिंबू पिळलेलं आहे. आता हे वेलकम ड्रिंक ह्याने दिलेलं आहे. तुम्ही देते. मस्त एकदम. आणि मग चंदन असं हे स्मेल येते चंदन सारखा. चंदन सारखा स्मेल होता आतमध्ये याचा. आता मी पीक मध्ये मेनू सांगते. तर मला जेवढे कळले तेवढे. आणि ते पापड आचार वगैरे दिलाय. भेंडीची भाजी दिलेली आहे. पनीर दिलेलं आहे. वाटाणा बटाटा चवळी दिलेला आहे. छुंदा आहे. कढी आहे. डाळ आहे. हलवा आहे. हा आमरस अनलिमिटेड आहे. हा आहे अनियन पराठा आहे. पुरी आहे. पालकची पुरी दिलेली आहे. वडा दिलेला आहे. खमण ढोकळा दिलेला आहे. सो आणि हे छास आहे ह्या ग्लासमध्ये. सो आपण स्टार्ट करूया रोटी पासून. सो अजून एक मेन्यू आलेला आहे बाई. हे कौन सा राइस है? मूंग दाल खिचड़ी. सो ही आहे मूग दाल खिचडी आणि तिखट राईस. त्याच्या गरमागरम पुरी आले तर आपण आमरस हा पुरी सोबत ट्राय करूया. पुरी सोबत चांगला लागतो. पुरा एकदम गरमागरम आहे त्याच्यात. सुपर आहे. मी अजून ऑलमोस्ट खाल्लं नाही पण मँगो वरती मी हे केलं कारण ह्यांचा मँगो फेस्टिवल चालू झालेला आहे. मँगो मेला. सो ही माझ्या ब्लॉग मधली आमरस थाली पहिलीच आहे. ती पण महाराजा भोगची आहे. सुपर्ब एक्सपिरियन्स. तर असं मागू शकतो तुम्ही 1 मोर वाटी. वन मोर. ऑलमोस्ट टेस्ट केलेलं. त्यांचं छास आहे ना नक्की ट्राय करा. छास एवढी टेस्ट एवढी छान आहे ना.
तर म्हणजे असं शास मी पहिला कधीच नाही ऐकला आणि हा महाराजा भोगचा मला पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि तो पण सुपर आहे. म्हणजे मी थाल्यांमध्ये गुजराती थाली केलेल्याच आहेत पण ही माझी फर्स्ट आहे महाराजा भोगमधली. सो त्याचं सगळं जेवण खूप अप्रतिम आहे एकदम. बोलत ना नॉन स्पायसी आहे, असं ज्यांना मीडियम स्पायसी आवडतं त्याच्यासाठी एक खूप बेस्ट आहे आणि ज्यांना खूप आवडतं एकाच थालीमध्ये भरपूर आयटम खाण्यासाठी त्यासाठी सगळ्यात बेस्ट प्लेस आहे. आणि ह्याच्या मँगो मिळाला नक्की विजिट करा कारण हा अनलिमिटेड मँगो आहे. हा अनलिमिटेड आहे मँगो रोस्ट आहे तो आणि एकदम तुम्ही गरमागरम पुरीसोबत एन्जॉय करू शकता आणि हे जेवण सर्व करतात एकदम गरमागरम सर्व करतात. आणि ह्यांची जी सर्विंग मेथड आहे बोलण्याची पद्धत आहे खूप पोलाईट आहे आणि खूप इथे आल्याच्या नंतर खूप असं प्रसन्न वाटतं. रिच्युअल असतात ना जसे आपण घरी करतो रिच्युअल्स पाया पडणं देवाच्या वगैरे हे सगळं हे फॉलो केलं जातं. काय खाऊ नये काय नाही असं झालेलं आहे. एवढं बघून तर लिटरली माझं पोट भरलेलं आहे आणि मेन तर मी आमरसवरतीच जास्त ताव मारलेला आहे. काय काय टाईप आयटम मला माहित पण नाहीये तो मी फिगर आउट करते. समोरून येऊन पोज करत खा तुम्ही हे खा. प्रत्येक टेबलवर त्याचं लक्ष असतो. आपको रोटी पूरी एक ही देना है कि बस एक और आपको बस. हा स्वीट मध्ये एक हलवा पण आहे मी तो ट्राय करते. हा हलवा आहे मस्त तुपातला एकदम छान आहे. थोडं स्मॉल पोर्शन मध्ये आहे या वाट्यांच्या पण पोट भरतं. हलवा खाऊन मस्त आहे. कोणी महाराजा भोगमध्ये गेलेला असेल आणि जे मला व्हिडिओ बघत असेल तर मला कॉमेंट करून सांगा की ह्याच्यामध्ये काय काय मिक्स येतं. मला असा चंदनचा एक येत आहे फ्रेग्रन्स येतोय एक थोडं गुलाबरी असं तसं येतोय. स्वीट स्मेल पण स्वीट आहेतच नो डाऊट. मला चंदन आहे गुलाब आणि काय काय मिक्स आहे ते एक्झॅक्टली काय नाही मला कॉमेंट करून सांगा. खट्टी मिट्टी नाही ना हे काय दाल ढोकली ना पण टेस्ट छान आहे दाल ढोकलीला. तर मी इकडचं ऑलमोस्ट सगळंच ट्राय केलं सगळं एकदम अप्रतिम आहे. आणि मी पुरी आणि आमरस म्हणजे पोट फुटून काढलंय. हे तर म्हणजे बोलत ना आता हे आता माझं कधी संपते असं झालेलं आहे तर मी इथेच जास्त ताव मला ह्या पोर्शन वरतीच माझ्यामुळे इकडचं खूप काही राहून गेलंय तरी पण मी एक बाईट घेऊन आहे ना तुम्हाला टेस्ट सांगितले रिव्ह्यू केलो. आणि कसं छास तर अप्रतिम आहे. डाळ ढोकळी पण सुपर आहे. सगळं जेवण खूप मस्त आहे. तर तुम्ही एकदा या आमरस मेल्याला नक्की या मँगो मेल्याला नक्की या. आणि तो अनलिमिटेड मँगो आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. झालेलंच आहे आणि आम्हालाही जाताना पान दिलेलं आहे स्वीट पान दिलेलं आहे त्यात मी नंतर थोड्या वेळाने खाईन जाता घरी. तो आजचा एक्सपिरियन्स वाय बेस्ट एकदम. आणि इकडे जी मेथड आहे जी वेलकमिंग आहे इन्सिस्ट करतात खायला प्लीज का घरून आहे लिटरली मी तर डबल ट्रिपल खाल्लेलं आहे. तर नक्की आहे ह्या महाराजा भोगमध्ये. बाय बाय.